हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कांचन स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कसे आहात सगळे? मस्त ना, मजेतच असाल. तर आज आहे गुढीपाडवा. तर सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर गुढीपाडव्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. तर मस्त आज सकाळी लवकर उठले होते, थोडा उशीर झाला तर उठायला. तर सकाळची कामंही आवरून घेतली, झाडून घेतलं, मस्त फरशी पुसून घेतली आणि देवपूजाही करून घेतली. तर आता मग मी तर गुढी उभारायची तयारी करत होते. तसं तर मी रात्री ठरवलं होतं की उद्या सकाळी लवकर उठूया आणि गुढी उभारूया. पण उद्या ऑफिसला सुट्टी आहे म्हटल्यावर ना, आज झोपायला पण उशीर होतो आणि सकाळी उठायला पण उशीर मग. आणि आज यांना ऑफिसला सुट्टी नव्हती, मग ते सकाळी लवकर ऑफिसला गेले आणि मला पण सुट्टी नव्हती, पण मी सुट्टी घेतली होती मग. तर म्हटलं नवीन वर्षाचा सण आहे, मस्त पुरणपोळी बनवूया. आणि हर्षला पण आता 2-4 दिवस सलग सुट्टी दिली होती, मग म्हटलं आता सुट्टीच घेऊया. तर इथं मग मस्त माझी आणि हरची तयारी करायचं चाललं होतं. आज आम्हा दोघांनाच गुढी उभारायची होती मग. तर अगोदर साड्यांच्या निराई करून घेतल्या, हार, घाटी, कडुलिंबाच्या डाळा ही सगळी मग तयारी करून घेतली. नंतर मग मी इथं पूजाही करून घेतली मग. आणि घरामध्ये कोणताही सण असू दे, आपल्याला सर्वांनाच खूपच उत्साह असतो. तसंच हर्षच्या बाबतीत पण असतं. हर्ष मला मग नक्की मदत करत असतो. तर रांगोळी त्यानंच काढली होती मग इथं. तर मग आम्ही दोघांनी मग गुढी उभारून घेतली, छान अशी पूजाही केली. आणि आपला कोणताही सण असू द्या, पुरणपोळी तर बनलीच पाहिजे. तर मस्त मग मी सकाळी उठल्या अगोदर डाळ भिजत घातली होती, त्याच्यामुळे मग डाळ लवकर शिजते आणि पुरण पण मऊसूत होतं मग. आणि होळीच्या टायमिंगला काय झालं होतं काय माहीत नाही, डाळच लवकर शिजत नव्हती आणि त्याच्यामुळे मग पुरण पण मऊ झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे पोळ्या पण चांगल्या झाल्या नाही. म्हणून ह्यावेळेस म्हटलं विकतच आणूया आणि छान अशा पुरणपोळ्या बनवूया. तर पुरणपोळी तर चांगली नाही झाली तर मग मूड पण जातो स्वयंपाकाचा आणि मग एकदम चांगलं पण वाटत नाही मग. तर मग मस्त डाळी शिजत होती, तो पण हर्षने छान अशी कॉपी बनवली, आम्ही दोघांनी कॉपी घेतली मग. तर म्हटलं आज सण पण आहे, मग म्हटलं की आज गुरुवार पण होता, तर मस्त उंबरठा पूजनही करूया आणि छान अशी रांगोळी बाहेर काढली मग. तर असं घरामध्ये तर सणही असेल ना, तर एकदम भारी वाटतं आणि घरातलं वातावरण पण प्रसन्न राहतं. आमच्या लहानपणी मला आठवते गुढीपाडव्या दिवशी शेणानं आम्ही भिंतीवरती पांडवी काढत होतो. तुम्हाला कोणाला आठवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आता पण काढत असेल, पण आता सगळीकडे आता बंगले ही सिमेंटची घरे झाली, त्यामुळे कोण काढतं का काय माहीत नाही आता. तर गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्राचा आपला पारंपरिक आणि सांस्कृतिक सण आहे. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन आनंद याचं प्रतीक मानलं जातं. बाकीची कामे होईस्तोपर्यंत इथं डाळ मऊसूत शिजली होती. ह्यावेळेस म्हटलं व्यवस्थित लक्ष देऊया आणि डाळ शिजवून घेऊया. होळीच्या टायमिंगला डाळ अजिबात व्यवस्थित शिजली नव्हती, त्याच्यामुळे मग पोळ्या पण मऊ झाल्या नव्हत्या. तर नंतर मग आमटीची तयारी केली. तर म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करूया मग. इथं येळवणी वगैरे काढून घेतलं होतं, लसूण, खोबरं, कांदाही भाजून घेतला आणि कोथिंबीर टाकून छान अशी पेस्ट बनवून घेतली. तर मग थोडं 2-3 चमचे तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून, कढीपत्ताही टाकून छान असं परतून घ्यायचं मग. आपण कितीही मोठं होऊ द्या किंवा किती आपल्याला माहिती भेटू द्या, आपण आपल्या आईची रेसिपी काही विसरत नाही. तर ही गोष्टी आम्ही सगळ्या आईकडून शिकलो होतो लहानपणी असतानाही. त्याच्यामुळे आता काही अवघड वाटत नाही कुठलीही गोष्ट करण्यासाठी मग. तर नंतर मग कढीपत्ताही छान असा परतल्यानंतर त्याच्यामध्ये जी पेस्ट बनवून घेतली होती ती टाकायची आणि ती पण अशी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आणि आमच्या घरात पुरणपोळी सर्वांनाच खूप आवडते. मग पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की 2 टायमाचा करायचा म्हणजे काही टेन्शन राहत नाही. तर इथं मी संध्याकाळचा सकट स्वयंपाक करणार होते, कारण आता हे ऑफिसला गेले होते, ते संध्याकाळी येणार होते जेवायला मग. तर छान अशी घरातली चटणी टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं येळवणी टाकून थोडं परतूनही घ्यायचं. तर यांना खूप आवडते आमटी भाती, त्याच्यामुळे मग आणि काही काही गोष्टी अशा असतात की आपल्या ह्याच्या खूप छान जमत असतात आणि घरातल्यांना पण खूप आवडत असतात. तर मस्त असं येळवणी टाकायचं आणि कमी गॅसवरती कमी गॅसवर मंद आचेवर चांगली आमटी शिजवून घ्यायची. तर छान अशी आमटी तयार होते मग. नंतर मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कमी गॅसवरती थोडी आटवून घ्यायची मग. तर मस्त लागते मग आमटी. आता प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या पद्धती असतात कशी करायची आमटी. तरी आमच्या गावाकडे अशीच बनवतात सरस आमटी मग. तर छान असं मग पुरणही परतून घेतलं, त्याच्यामध्ये बडीशेप, सुंठ, वेलची भरपूर टाकायची. नंतर मग छान असं पुरण पण शिजलं होतं, एकदम बारीक झालं होतं बघा, किती मऊसूत पुरण झालं होतं. तर मस्त वाटतं आणि स्वयंपाक आपला पुरणपोळीचा स्वयंपाक जर चांगला जमला ना, तर आपण सुग्र नाही असं समजायचं मग. तर मस्त पुरणही लाटून घेतलं, छान अशी कणिक मळून घेतली होती, अगोदर कणिक मळून ठेवली होती. तर आपलं जसं पुरण आहे तशी कणिक मळून घ्यायची, त्याच्यामुळे पुरण आपल्या पोळ्या पण छान अशा होतात मग. तर मस्त पुरणपोळी लाटून घेतली आणि भरपूर अशी खमंग भाजून घ्यायची मग. तर आज पुरणपोळ्या खूपच छान झाल्या होत्या. मागच्या वेळेस खूपच मला म्हणजे असं खूपच त्रास झाला होता पुरणपोळ्या करताना. ह्यावेळेच्या मस्त झाल्या होत्या, एकदम मऊ झाल्या होत्या. आणि असा स्वयंपाक तर चांगला झाला ना, मग आपल्याला पण भारी वाटतं आणि करणाऱ्याला पण भारी वाटतं आणि खाणाऱ्याला पण भारी वाटतं मग. आणि पुरणपोळी आहे म्हटल्यावर कुरवड्या पापडचं तळणं आलंच. तर मस्त कुरवड्या पापडी तळून घेतल्या आणि कुरवड्या पण आता माझ्या संपत आल्या होत्या. आता ह्यावेळेस म्हटलं उन्हाळी कामही करूया. आता वेपर्स केले आहेत, आता फक्त कुरवड्या बाकी आहेत, म्हणजे अजून बाकी खूप करायचे काय काय. तर मग नंतर स्वयंपाकी झाल्यानंतर छान असा हर्षनं देवाला गुढीलाही नैवेद्य दाखवून घेतला आणि आम्हाला पण आता खूपच भूक लागली होती. मग मस्त आधी मी आणि हर्षने इथं जेवणावर ताव मारला होता. मस्त गरम गरम पुरणपोळी आणि त्याच्यावरती तूप. आज हर्षला भात आमटी खूपच आवडली, त्याच्यामुळे त्याचं उचलूनच प्यायचं चाललं होतं. आणि जेवण तर झालं होतं, पण किचनवरती
खूपच राडा होता. पण म्हटलं झोप लागायच्या अगोदर किचन आवरून घेऊया. नंतर एकदा कंटाळा केला की नंतर काही किचन आवरणं होणार नाही. तर एका चुटकीत किचन क्लीन झालं. पण बघा किती छान झालं होतं. पण एका चुटकीत क्लीन होण्यासारखं नव्हतं. ते तरी म्हणजे 15-20 मिनिटं गेली होती. आणि आज हर्षने मला खूपच फोर्स केलं होतं सुट्टी टाकण्यासाठी. तर म्हटलं चला नवीन वर्ष पण आहे. त्याचे पण चाललं होतं खूप सुट्टी टाक. मग म्हटलं सुट्टी टाकूया. नाहीतर मी आज हाफ डे येणार होते. पुरणपोळी करायची होती. पण म्हटलं गुढी तर सकाळीच उभारायची होती. मग हाफ डे येऊन पण काय फायदा होणार नाही. तर म्हटलं त्याला पण सुट्टी होती. आपल्याला पण टाईम भेटत नाही. मग त्याच्यासोबत टाईमही घालूया. तर मस्त आम्ही दोघांनी आज दिवस खूपच मस्त असा एन्जॉय केला होता. तर छान वाटतं असं. मग त्याला पण वेळ देता येतो. मग गप्पाही होतात. आणि आज गुढीपाडव्या दिवशी तळेगावमधील यात्रा असते. तर संध्याकाळी आम्हाला तिकडे बाहेर जायचं होतं. तर मग काय माझी कामं आवरायची पटपट चाललं होतं. तर आणि किचन पण क्लीन केलं ना मग आपल्याला नंतर घरातील काम करायला छान वाटतं. नाहीतर किचनवर राडा असेल तर नंतर काम करण्याला उत्सुकता राहत नाही. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट करायला पण विसरू नका. आणि गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस असतो. आणि आजचा दिवस शुभ मानला जातो. तर आज आपण कोण गाड्या घेतं, कोणाची काही खरेदी असते, सोने घेतात, कोण घर बांधायसाठी प्लॅन काढतात. तर आजचा दिवस खूपच शुभ असतो मग. तर संध्याकाळचे 5:30 वाजले होते आणि गुढी उतरवण्याचा पण इथं मी व्हिडिओ घेतला होता. तर गुढी उतरवण्यासाठी आमच्याकडे नारळ फोडतात. तर हर्षला म्हटलं नारळ फोड. पण त्याने मग त्याचं नारळ फोडण्यापेक्षा पाणी कसं वाचवायचं त्याचं प्लॅनिंग चाललं होतं. तर शेवटी त्याने पाणी इथं मग डिशमध्ये घेतलंच मग. तर छान अशी गुढीला नैवेद्य दाखवून घेतला आणि गुढी उतरून घेतली. तर आम्हाला आजचा दिवस तर खूपच छान गेला होता. तुमचा गुढीपाडवा कसा गेला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.